मंडळी, चला हवं उद्याच्या नव्या सीझनमध्ये निलेश साबळे दिसणार नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत निलेश साबळेला तुला झी मराठीनं डच्चू दिला आहे. निलेश साबळेच्या डोक्यात हवा गेली होती. तू अहंकारी आहेस, तू माझा अपमान केलास, असे जुने किस्से सांगत खूप काही सुनावलं होतं. यावरती निलेश साबळेनं व्हिडिओ शेअर करत आता प्रत्युत्तर दिलंय. निलेश साबळेनं जवळपास 19 मिनिटांचा व्हिडिओ शेअर करत त्याची बाजू स्पष्ट करत शरद उपाध्ये यांना खूप काही सुनावलंय. नक्की निलेश साबळे काय म्हणालाय थोडक्यात जाणून घेऊयात. तो म्हणाला, माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुमचा नंबर माझ्याकडे आहे, तरी देखील तुम्हाला सोशल मीडियावरच बोलायचं होतं. तुम्ही जसा आरोप केला की झी मराठीनं मला डच्चू दिला आहे, तुम्हाला याची माहिती तरी आहे का? पोस्ट करण्यापूर्वी तुम्ही यातील माहिती घ्यायला हवी होती. झी मराठीमध्ये तुमचे देखील ओळखीचे लोक आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, झी मराठीच्या वरिष्ठांनी मला फोन करून या कार्यक्रमासाठी विचारलं होतं. आमची तशी मीटिंग देखील झाली आहे, परंतु सध्या मी काही कामामध्ये व्यस्त असल्यामुळे मी हा कार्यक्रम करू शकणार नाहीये. याचा अर्थ मी नकार दिलाय किंवा मला कार्यक्रमातून हकललंय असं होत नाही. दुसरा मुद्दा, तुमचा अपमान केला. तर तुम्ही ज्या एपिसोड बद्दल बोलताय तो सुरुवातीला 2014-15ला शूट झाला होता. तेव्हा कार्यक्रम नवीन होता. तुम्हाला मोठी रूम देण्यात आली होती. तुमच्या रूम मध्ये सगळ्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तुम्हाला पाणी देखील दिलं होतं. मी स्वतः तुम्हाला येऊन भेटलो होतो. तुमचे आशीर्वाद देखील घेतले होते. कार्यक्रम 15 मिनिटांमध्ये उरकला, कारण की आधीच चित्रीकरण पूर्ण झालं होतं. त्यामुळे कमी वेळ असल्यामुळं आपण कार्यक्रम पटपट उरकला होता. यानंतर देखील आपली भेट निर्मिती सावंत यांच्या मुलाच्या लग्नामध्ये झाली होती. तेव्हा देखील आपण 2 ते 2.5 तास एका टेबलावर गप्पा मारल्या होत्या. तेव्हा तुम्ही मला या सगळ्या प्रकरणाबद्दल काही बोलला नाही, कारण तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर आता सोशल मीडियावरती बोलायचं होतं. तुम्ही असं एकदा केलं असतं तर ठीक होतं, परंतु तुम्ही हे तिसऱ्यांदा केलंय. यापूर्वी देखील तुम्ही हे सगळे कलाकार ठीक आहेत, पण ते एका भंगारवाल्याच्या हातात सापडलेत असं माझ्याबद्दल बोलला होता. मी प्रत्येक वेळी दुर्लक्ष केलं, पण आता बोलण्याची गरज होती, कारण डच्चू दिला, अहंकार चॅनलनं बाहेर काढलंय. मी पुन्हा एकदा म्हणतोय, फोन करा आणि ओळखी लावून चॅनलला विचारा नक्की काय कारण आहे. सर, मला तुमच्या पोस्टमध्ये तुम्ही भंगारवाला, अहंकारी, हीन दर्जाचा, सर्वनाश, खालच्या दर्जाचा हे सगळं तुम्ही 6 वर्षापूर्वीच्या पोस्टमध्ये लिहिलंय. तुम्ही फक्त बोलणार आणि मी ऐकून घेणार, तर तसं नाही असं म्हणत निलेश साबळेंनी बरंच काही त्यांना सुनावलं आहे.